लेखी आश्वासनानंतर कुपवाडकरांचे रास्ता रोको आंदोलन स्थगित. महापालिकेचे जबाबदारी अधिकारी फिरकलेच नाहीत. पोलीस प्रशासनाला सहकार्याच्या भावनेतून आंदोलनकर्त्यांची नरमाईची भूमिका. कुपवाड शहरातील बहुचर्चित मुख्य रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारी कुपवाड शहर संघर्ष समिती, कुपवाड शहर व्यापार संघटना व समस्त कुपवाडकरांच्या वतीने सोसायटी चौकात रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला कुपवाडकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मात्र शहरातील एरवी बडाया मारणारे एकही नगरसेवक अथवा नेता आंदोलनस्थळी फिरकला सुद्धा नाही. मात्र युवा पिढीने हे आंदोलन लावून धरत तब्बल 1.5 तास रास्ता रोको केला. त्यामुळे सुमारे 2-3 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्त्यांनी आयुक्त अथवा उपायुक्त यांना आंदोलनस्थळी येण्याचा हट्ट धरला होता. मात्र कुणीही जबाबदार अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. महापालिकेचे श्री सागावकर व श्री कुंभार यांच्या व्यतिरिक्त कुणीही आंदोलनस्थळी अधिकारी फिरकले नाहीत. अखेर आंदोलनकर्त्यांनी कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या विनंतीनुसार नरमाईची भूमिका घेत आंदोलन स्थगित केले. दरम्यान महापालिका प्रशासनाने रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याबरोबरच उद्या बुधवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोत्रे, उपाध्यक्ष प्रवीण कोकरे, राजेंद्र पवार, अनिल कवटेकर, प्रकाश पाटील, अशोक रासकर, संतोष माने, समीर मुजावर, तानाजी वनकडे, दिनकर लोकरे, शांताराम चिंचकर, विठ्ठल संकपाळ, सुरेश साखळकर, विनायक बलवळदार, अरुण रुपनर, प्रमोद गौंडाजे, अनुद्दीन मुजावर, विनायक कोरे, प्रवेश मुलानी, भीमगोंडा पाटील, रमेश जाधव, महेश निर्मळे, विजयकुमार पाटील, लक्ष्मण पाटील, तानाजी गडदे, करीम मुजावर आदीसह बहुसंख्य नागरिक आंदोलनात सामील झाले होते. कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक श्री गाढवे, गोपनीयचे सहाय्यक फौजदार शिवानंद गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आपल्याला जर ह्या मंगळवार आहे आजचा, मंगळवारी जर बंद ह्याचं काम जर चालू झालं नाही पुढच्या मंगळवारी आपण हाय असं बंद करायचं. आणि साहेब तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे. बरोबर साहेब तुमच्या आज कुपवाड संघर्ष समिती व्यापार संघटनेचं आंदोलन आम्हाला वाटलं नाही. कुपवाडकर नागरिकांनी एवढा प्रतिसाद दिला त्याबद्दल कुपवाडकरचा नागरिक म्हणून मी सर्वांचा तुम्हाला आभार मानतो. नहीं आलं तर लढेंगे और जीतेंगे.